भारताच्या राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या तसेच जागतिक स्तरावर नावलौकिक पावलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेसाठी पैठण तालुक्यातील संत एकनाथ कारखाना परिसरामध्ये राहणाऱ्या अक्षय सूर्यवंशी याची यूपी योद्धा या संघामध्ये निवड करण्यात आली आहे। संत एकनाथ साखर कारखाना परिसरातील भीमाशंकर विद्यालयाचा अक्षय सूर्यवंशी माजी विद्यार्थी असून आपल्या यशाचे कारण सांगताना अक्षय म्हणाला की कठोर सराव, आईवडिलांची पुण्याई आणि प्रेरणास्थानी असलेले माजी कबड्डीपटू तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी वेळोवेळी योग्य ती मदत आणि मार्गदर्शन केले। तसेच शाळेचे कबड्डी प्रशिक्षक स्वप्नील गव्हाणे, कैलास वाघमारे, निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज माझी प्रो कबड्डी खेळाडूमध्ये निवड झाल्याचे अक्षय याने व्यक्त केले। प्रोफेशनल कबड्डी लीगमध्ये उच्च दर्जाचे धुरंधर खेळाडू मोठ्या प्रमाणात आर्थिक बोली लावून लिलाव पद्धतीने खरेदी केले जातात। शहरातील उच्च दर्जाचे महागडे कोचिंग प्रशिक्षण, मॅट ग्राउंड, डाएट खर्च इत्यादी सुविधा नसताना देखील गावाकडील मातीच्या मैदानात सराव करून स्वतःच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असलेल्या अक्षय सूर्यवंशी याची पैठण तालुक्यातून प्रथमच प्रो कबड्डी खेळाडू म्हणून मोठ्या रकमेत बोली लागून निवड झाल्यामुळे पैठण तालुक्यास कबड्डी खेळण्यासाठी वैभव प्राप्त झाले असून यामुळे पैठण तालुक्यातील उभरत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे। अक्षय सूर्यवंशी याचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। सतीश श्रीसुंदर, एमसेन न्यूज ढोरकीन, पैठण। खेळल्या जाणाऱ्या कबड्डी मॅचेस ज्यामध्ये अलीकडच्या काळात प्रो कबड्डी ही अतिशय जागतिक स्तरावर नावलौकिक पावलेली प्रो कबड्डी म्हणून लीग आहे आणि या व्यावसायिक कबड्डीमध्ये पैठण तालुक्यातील अक्षय सूर्यवंशी या नवतरुणाची निवड झाली आणि खरोखरच सर्वसामान्य गरीब घरातील अक्षय सोबत आपण या ठिकाणी आलोत आणि नेमकं अक्षयला अगदी खेड्यातील मातीचे ग्राउंड आणि आता ह्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील जो मॅटवरचा सराव आणि त्या सर्व गोष्टी हा प्रवास तू कसा शक्य केलास, काय वाटतं तुला? लहानपणीपासूनच मला कबड्डी खेळायची आवड होती आणि माझे कोच प्रशिक्षक माझे स्वप्नील गव्हाणे सर यांनी मला कबड्डीत मी अगोदर खो खो खेळायचो, मला त्यांनी कबड्डीत नेलं आणि कबड्डीत मला त्यांनी शिकवलं आणि मला छंद आला तो खेळायचा, आवड झाली। तसं त्यांनी सांगतील तसं मी प्रॅक्टिस केलं आणि आई वडिलांनी पण मला कधी बोललं नाही की खेळणं वगैरे काय, आणि मी खेळत राहिलो आणि तसं मी आणखी कोणी लोकांनी तुला या कामी मदत केली असं तुला वाटतं? नागरगोजे सर, निलेश गायकवाड सर। अच्छा, आणि मग तू तुझ्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना देखील तू जी ही कबड्डीमधील यशाची गवसणी घातली याचे श्रेय तू नेमकं कोणाकोणाला दिसली? माझे आई वडील, माझे कोच स्वप्नील गव्हाणे सर, नागरगोजे सर, गायकवाड सर, बाबूराव चांगले श्रेय देऊ। आपण बघू शकता अतिशय गरीब परिस्थितीतील हा अक्षय सूर्यवंशी अगदी खेड्याच्या मातीतून ते राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डी या ठिकाणी चमकणार असून निश्चितच आपल्या पैठण तालुक्याचं नावलौकिक गौरव तो वाढवणार आहे आणि आपण त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। कॅमेरामॅनसह पैठण मुदुलवाडी येथून मी सतीश श्रीसुंदर।